भेसळयुक्त दुधामागचं रासायनिक साम्राज्य उघड, 2 आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक। मानवी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 20 लाखांहून अधिक किमतींचा रासायनिक मुद्देमाल जप्त, 2 आरोपी ताब्यात। परिवर्तन 24 न्यूज, सत्य तेच बेधडकपणे। नंदुरबार शहरातील नवा गवडीवाडा परिसरात ही थरकाप उडविणारी कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 8 जानेवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली एक गोपनीय माहिती। एका इसमाने दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी धोकादायक रसायन तयार करून ते दुभत्या जनावरांना देत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथक तयार केलं। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली। पथकाने गवडीवाडा परिसरात छापा टाकताच तुकाराम उर्फ खोक्या लाला गवडी नावाचा इसम घराच्या ओट्यावर बसलेला आढळला। त्याची चौकशी आणि झडती घेतल्यानंतर उघड झाले एक मोठे रसायन साम्राज्य। रसायनांच्या बाटल्या, इंजेक्शन आणि दुधाचे प्रमाण वाढविणारे विषारी पदार्थ हे सगळं कोणत्याही प्रकारच्या परवान्याशिवाय तयार केलं जात होतं। या छाप्यात तब्बल 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत आशिक लियाकत सरदार वय 24 परगणा पश्चिम बंगाल हा दुसरा इसम देखील रंगेहात पकडला गेला। दोघांवर भारतीय दंड संहितेचे कलम 123, 210, 274, 276 सह प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधिनियम 11(1) ग 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दिले जाणारे हे रासायनिक इंजेक्शन केवळ जनावरांच्या आरोग्यासच नव्हे तर मानवी जीवितालाही गंभीर धोका निर्माण करते। भेसळखोरांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहावी अशी जनतेची अपेक्षा आहे। सत्य तेच बेधडकपणे सांगणारे परिवर्तन 24 न्यूज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही सांगतो सत्य कोणाच्याही दबावाशिवाय।